नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची सफर म्हणता येईल का? अरे लाईट म्हणजे आता वाजलेत किती आयला, घड्याळ पण काळे दिसतच नाही. तर झाले असतील 2:30-3 झाले असतील, आय डोंट नो काय किती वाजलेत. शैली आणि चंदन बाहेर आहेत कुठेतरी. सौरभ थोडा कामामध्ये बिझी आहे. केडू जो जरा लॉंग ट्रिपला येतो, असं त्याला जॉबला जास्त सुट्टी नाही भेटत. तर मग आज संकेत आणि आम्ही दोघंच फ्री आहेत. मग संकेत बोला की चल सोलो रायडिंग करूया. बोला चला ठीक आहे. कुठं जायचं, काय डेस्टिनेशन काय फिक्स नाही. म्हणजे एक ठरवलेलं माझ्याच गावाच्या साईडला आहे मिनी वृंदावन, बट नंतर काहीतरी जाऊया. कारण सध्या ना, आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, पुढे तुम्ही बघालच. कारण तिकडे सध्या रस्त्याचं काम चालू आहे, विराट टू वसई. तर मग आपल्याला येताना खूप ट्रॅफिक, आता आय डोंट नो, मला तरी वाटतं की येताना पण आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे. मग आमचं काय ठरलं की 6-6:30पर्यंत भेटायचं. कुठं? ऐरोलीला, जो फारफिकेटच्या बाहेरचा जो फ्लायओव्हर आहे तिथं. तर मग नंतर मी लिटरली झोपायचं ट्राय केलं, बट झोप लागत नाही. आता काय, ऑलवेज कॉर्पोरेटवाले नाईट शिफ्ट, झोप काय लागत नाही रात्रीची, दिवसा झोप लागते आम्हाला. तर ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही. मग काय करू सुचत नव्हतं. मग त्याला मेसेज केला, त्यांनी रिप्लाय केला. मग बोललो आमच्यात थोडा. तर त्याला बोललो की लवकरच जाऊया, कारण मग ट्रॅफिक वगैरे असते. तर मग नंतर वैताग नको, कारण जर आपण संध्याकाळी जर थांबलो आणि ट्रॅफिक लागली, त्याच्यात फसलो, तर मग कल्याण. कारण 1.5-2 तासाचा रस्ता आहे, तिथं 3-4 तास लागले तर ऑब्वियसली वैतागणार, अशी गोष्ट आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं की लवकर निघूया. सो भूक लागली आता तरी पण. तर मग मी आवरून तर निघालो आहे. हां सॉरी मी कुठं जाणार नाही ते सांगितलं तुम्हाला, पण कुठं जाणार आहे ते नाही सांगितलं. तर मग बीच एक आहे आपल्या पालघरमध्ये, शिरगाव बीच आहे. तर मग माझं असं आहे की जरा लवकर निघूया. आता बघू आपण किती वाजता पोहोचतो. म्हणजे जसं अलिबागचा व्हिडिओ आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की जास्त ऊन पण नव्हतं, जास्त हे पण नव्हतं. म्हणजे सनराईज भेटलं तर बेटर आहे, बट मला नाही वाटत की सनराईजपर्यंत आपण पोचू. कारण मोटो ब्लॉगिंग आणि सनराईज जरा लेट होईल असं, कारण आपण गाडी सावकाश चालवतो त्याच्यामुळं. तर मग बघू, नॉर्मल जरी भेटलं तर तो कॅप्चर करायचा, मग फोर्ट वगैरे आणि बीच वगैरे थोडं एक्सप्लोअर करून रिटर्न निघायचं. तर मग असं तर ठरलं आहे. आता बघू नक्की काय कसं होतं आहे. तर मग चला. यार आपला पेट्रोल पंप खाली राहिला. संकेत आला का नाही काय माहीत, बघू. पुढून टर्न मारावं लागेल असं वाटतंय मला. मागून गाडी येते पद्धतशीरमध्ये. आयला मला वाटलं मागून गाडी येते. आता बघू आवटी किती वेळात येतो. अजून तर आला तर नाही आहे. बॅटरी 73%. आयला बॅटरी लवकर उतरते काय? सध्या तरी आपलं बघू. चला, बाकी ऑल गुड. कुणाल भोईज रेडी. अरे ब्लूटूथ इंटरकॉम. नायट्रोजन 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 नायट्रोजन. उन्हाळ्यामध्ये ना जास्त करून म्हणजे मोस्टली आपण आता आपल्या टायरमध्ये पण नायट्रोजन आहे आणि संकेतच्या पण. तर गोष्ट काय होते की
नायट्रोजन बेटर असतो, कारण हवा कमी होते, कमी जास्त होत राहते. नायट्रोजन एका ह्याच्यातच पुरेपूर राहतो, बरोबर, संपत नाही लवकर. संपत म्हणजे कमी नाही होत, हवेसारखा कमी नाही होत, तो स्टेबल राहतो. आणि मेन म्हणजे त्याची खास बात की तो टायरांना थंड ठेवतो. हवा कशी गरम होते ना, त्यानुसार गरम होऊन देत नाही टायर जास्त. आता आम्हाला लागलेली भूक, आपण ठाण्यात दाखल झालेलो आहोत म्हणजे आलेलो आहोत नाश्ता करायला. ठाणा सध्या पूर्णपणे शांत आहे. शांत म्हणजे असेल गजबजला आहे. चला जरा दाखवतो तुम्हाला. सध्या आपण आतल्या साईडला आहोत ना, त्याच्यामुळं. बाकी तर ऑल गुड आहे. हे सगळं आता मार्केट भरायला लागलं आहे. सकाळची एकदम मस्तपैकी 5-6 वाजू द्या, अशी गर्दी जमते ना, बघा तुम्ही. भूक लागली. आणि आता आलो आपण बस स्टॉप जवळ. केवी कुंज विहार बंद. ते बंदच असतं, सकाळी उघडतं 10 वाजता. काय माहीत 10 का 8 वाजता, माहीत नाही बाबा. पण आपण नेहमीसारखं इथं आपल्याला भेटेल खायला, तर आपण इथं आलेलो आहोत खायला. आता गाडी कुठं लावते येऊन पडलं आहे, कारण रस्त्याच्या साईडला गाड्या लावलेल्या आहेत, तर पब्लिक आलेली आहे इथं. बस बाकी असं तरी वाटतं की गाडी पुढंच लावूया. बघू चला. जागा इकडं काय टेन्शन आहे तसं गाडी लावायचं. बस वाले काय रे, कुठं लावायची? काय खायचं? चला नाश्ता करून झालेला आहे. आता थेट पडलो असतो मी. पिशवी होती. चला निघूया. चल. हां, तर काय बोलत होतो? नाश्ता झालेला, आता डायरेक्ट आपण निघूया. ह्याला दिवसा इथं आलो ना, काय गर्दी असते. नेक्स्ट लेवल. म्हणजे लिटरली चालायला कधी जागा नसते, असं आहे. गाडी तर घेऊन आलो, कधी फसलेलो एकदा दोनदा. मी गणपतीच्या टायमाला पण जात होतो, तेव्हा पण लिटरली गाडी यायला जागा नाही एवढी. आता रिक्षाला नक्की कुठून कसं चालवतं काय माहीत नाही आहे. काय करायचं, इकडूनच निघूया ना. चला. ही तलाव पाळी. रात्री कसं एकदम मस्त वातावरण, रात्री पहाटे असं एकदम मस्त वातावरण असतं, पूर्ण शांत. आणि अशा टायमाला असं म्हणजे निवांत वेळ एक बेटर ऑप्शन आहे. गर्दीत रहदारीत फिरायला पण एक वेगळीच मजा असते. तर ॲक्च्युली मी पण आपल्या गावाला जायचा पण रस्ता तोच आहे, घोडबंदर मार्गे. म्हणजे पालघर आपलं गावच आहे. सो मी खूप टायमानंतर चाललो आहे, त्याच्यामुळे मी रस्ता थोडा विसरलो आहे. बघू तरी आता. आता संकेत माझ्या भरोसे वाटतं. कधी मॅप वगैरे नाही लावलं आहे, तो सध्या माझ्याच भरोसे. बघू. हो. काय भारी वाटतंय. तसं काय लग्नात आलोय. ओके, मला वाटलं मी रस्ता चुकलो आणि संकेत रस्ता दाखवतोय. आई शपथ.
त्याला नंतर व्हिडिओ बघेल ना त्या कळेल ना की याला रस्ता माहीत नव्हता, शिव्या घालेल. X+ हाच रस्ता पुढे निघतो. कारण गावाला जाताना मी इथून पेट्रोल भरायचो आणि पेट्रोल भरून ह्याच रस्त्याने सरळ सरळ निघायचो. हाच रस्ता आहे बरोबर, हाच रस्ता आहे. याला म्हणजे बरोबर आलं. चला मित्रांनो, रस्ता मला माहीत होता. मला कधी कधी रस्ता विसरायला होता. लहानपणी जाम शार्प मेमरी. म्हणजे आम्ही कुठे जायचं ना, आम्ही कुठं फिरायला जायचो किंवा काय, तर नवीन रस्ता असेल ना तर त्या टायमाला थांबा एक मिनटं, नवीन रस्ता असेल ना तर त्या टायमाला आम्ही काय करायचो, जायचो आणि मग भाऊ आणि ना मम्मी थांबायचे आणि पप्पानी आम्ही चालत चालत जायचो. मला बोलायचे चल तुला आपण एकदा रस्ता बघून येऊ. सो आम्ही जायचो आणि रस्ता बघून यायचो. त्याच्यानंतर मला असं नेक्स्ट टाईम म्हणजे पप्पांना पण जेवढं क्लिक नसायचं तेवढा मला रस्ता क्लिक असायचा की पप्पा इथून नाही इथून हा रस्ता. आणि आता काय यार, मोठा झाला आणि तिथून रस्ते दिसायला लागले मध्ये मध्ये. बदाम खायला लागतील मला वाटतं. ओ फॉग लाईट लावली ती बरी आहे की दिसत नाही आपलं लवकर. तर हे बघा इथं कधी खड्डा येईल कधी काय सांगता येत नाही, त्याच्यामुळे जरा बेटर ऑप्शन फॉग लाईट. आता संकेतला पण हवा चेक करायची आहे आणि माझं पण चाललंय की थोडी चेक करून घेऊया, कारण थोडी लॉंग राईड आहे. लॉंग नाही म्हणता येणार, 100 किलोमीटर काय लॉंग आहे, लॉंग राईड थोडी येते. आयला 200-250 असेल त्या लॉंग राईड असं बोलता येईल. पण ठीक आहे, जरा तेवढी तरी आहे. सो त्याच्यामुळं रस्त्याचं काम बऱ्याच ठिकाणी चाललंय. ह्या रस्त्याला नेहमी ट्रक असतात आणि ट्रकवाले पूर्ण जाम करून ठेवतात. सडन आहे ठीक आहे, आणि ट्रक पण रात्रीच्याच निघतात मोस्टली. आता का ते माहीत नाही. आणि आपल्याला नेहमीसारखा कोपऱ्यातून गाडी काढत जावं लागते. आता संकेतची गाडी बरी X+ आहे, ती निघून जाते. आपली पण निघायला काय नाही, पण आपली ॲडव्हेंचर नाही ना, त्याच्यामुळं. आता एवढ्याला आपण कुठं असतो. सध्या तर दादाला लागली झोप. 32 ठीक आहे. आणि तो बोलला की संकेत, म्हणजे तो त्यालाच बोलला की हवा भर म्हणून. तर मग संकेत चेक करतो आता. ठीक आहे. टायरमध्ये हवा किती होती? 20 होती. आईला कसं व्हायचं, लफडा होतो लफडा. चला हवा भरूया आणि मग भेटूया. काय त्या गाड्या, काय ती लाईट, एकदम कसं मस्त. चला सकाळच्या वेळी आपण जरा बाईक राईडला निघालेलो आहोत. जरा बरं वाटतंय इथं. थोडं रायडर काय बोलतोय मी, देवा पावला असतो. मस्तपैकी ट्रॅफिक, म्हणजे एवढा पहाटे रस्त्याचं काम चालू आहे, बट खूप बेकार प्रकारे ट्रॅफिक आहे ही. तर नक्की कुठपर्यंत ट्रॅफिक आहे काय सांगता येत नाही. तिकडचा रस्ता क्लिअर आहे, इकडच्या इथलं ट्रॅफिक आहे. आय थिंक इकडच्या रस्त्याचं काम चालू असेल मला वाटतंय. आणि अशा रस्त्यातून गाडी घालायला थोडी भीती पण वाटते. का, कारण खिळे बिळे दगडा बिगडा अशी येऊ शकतात मध्ये. अखंड सुंदर असा व्ह्यू. तो बघा काय दिसतो, एकदम क्लास,
एकदम फुल फुल. अरे काय लाजवाब. असं मला वाटतं थोडा ब्रेक घ्यावा, थोडासा 5 मिनिटं. मॅप न लावल्या कारण आपण थोडं पुढं आलोय. जास्त नाही म्हणजे मागचा जो टर्न आहे, जो ब्रिज आपण क्रॉस केला तिथूनच टर्न आहे. तर पण नशीब थोडा ब्रेकला थांबलो आणि बघितला. आता हा रोड आहे का नाही मला ॲक्च्युली. सर्व्हिस रोड दिला का नाही यांनी, मला त्याचं टेन्शन आलं आहे. नाही सर्व्हिस रोड नाही आहे. ओके सर्व्हिस रोड नाही, बट आपण त्या साईडने जाऊ शकतो. तो मधून रस्ता आहे. नशीब तो रस्ता बघितला, म्हणजे बोललो थोडं पुढे जाऊन ब्रेक घेऊया, नाही तर आपण पुढे गेलो असतं. नाही शिरगाव बीच राहिला असतं तिकडून तिकडं. काय यार, नशीब बघितलं. हा थोडी हा नसणार ये. नक्की बघू आता, थांबा. हा वाला टर्न असेल. इथं एक टर्न आहे, तो वाला असेल. ओके हा वाला टर्न येतो. हा वाला टर्न मारून आला काय. आता इथून पुढून लेफ्ट आहे. मग आपण अजून 45 मिनिटं दाखवतात, म्हणजे पकडा अर्ध्या तासात तरी पोचू आपण. बघू ना, रस्ता माहीत नाही बट काय कसं आहे. ओ ऑफ रोड, ऑफ रोड. फायनली जरा हायवे पासून आपण साईडला आलेला आहोत आणि थोडं बरं वाटतंय. थांबा जरा, रस्ता हा संकेत चेक करतो, रस्ता बरोबर आहे का. म्हणजे हायवेच्या पण जरा हायवे सोडला ना तर थोडं आता एक गावचे रस्ते लागलेत असं वाटतंय. थोडं गावची फिलिंग इम्पॉर्टंट आहे. फिलिंग. उजव्या दिशेने वळण घेणे आहे आणि आपण घेतलेलं आहे. थोडी इकडे थंडी वाजते यार, चक्क थंडी वाजते उन्हाळ्यात. आणि लहान पोरं धावतायत, जॉगिंग करतायत सकाळच्या प्रहरी. एस टी महामंडळाची बस. काय आवडे कुठला पिक्चर बरा. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा काहीतरी आहे ना, कुठला तरी मूवी आहे. आवडे तात्या विंचू त्याच्यामध्ये आवडेचा रोल आहे. दुकान उघडायला सुरुवात झालेली आहे. हे थोडं मला विक्रमगडची आठवण करून देते. दाखवतो तुम्हाला पण विक्रमगड कधी आपण गेलो तर. सेम थोडासा तो रस्ता, ती आजूबाजूची दुकानं. आपण ज्यावेळेस जव्हारला जाऊया ना, माझं गाव आहे त्या साईडला पण सेम असाच रस्ता आहे. तो फुल मोठा आहे आणि असाच टर्न वळणाचा जव्हारचा घाट. म्हणजे घाटात आता असत नाही की गाडी पळवावी म्हणून नुसतीच पळवायची नाही, समोर बघून आपली गाडी ॲडजस्ट करून असं प्रत्येक गोष्ट निभून जी गाडी पळवण्यात मजा असते ती नेक्स्ट लेवल असते.
4 व्हीलर होती. आपल्याला पण जागा भेटेल कारण हाय ऑलरेडी जागा कवर करूया. पण इथं पुढं नाही. अरे यार हां तो पण समोरचा रस्ता दिसत नाही. तो पण ओव्हरटेक करू नये. माकडं बघा माकडं. अरे 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 माकडं दिसले. माझी एक मैत्रीण आहे तिला मी बंदर म्हणून बोलतो. सो ह्यांना बघून मला तिचीच आठवण येते. बंदर चल येतो. इकडं खूप मोठ्या प्रमाणात माकडं आहेत. सो गाडी चालवता येतं थोडी जपून. पटकन आता मगाशीच बघितलं तुम्ही पटकन येऊ शकतात समोर अशी माकडं. पालघर स्वारगेट. ओके पालघर पुन्हा डायरेक्ट. क्या बात आहे. काही क्षणात म्हणजे अगदी काही क्षणातच आपण त्याच्या जवळ बीचच्या एकदम जवळ पोचणार आहोत. ये गोप्रो की बैटरी मेरे को थोड़ा थोड़ा प्रॉब्लम दे रही है. मेरे को मेरा रिजोल्यूशन छोड़ के नीचे रिजोल्यूशन पे आना पड़ा. रिझोल्यूशन बरोबर ना का जाऊ दे. क्वालिटी म्हणतो ना. क्लिअरिटी लिटरली आम्ही निघालो आणि आम्ही पाणीसुद्धा काही घेतलं नाही. तसेच निघालो आम्ही. सो आता संकेतने 2 बाटल्या घेतल्यात. सॉरी बॉटल घेतल्यात पाण्याच्या 2. आणि आपण ह्याच रस्त्याने गेलो आणि हा राईट मारायचा होता. इथून आपण शिरगाव बीचला जातो. ओ बीचचा रस्ता तसा चांगला आहे. काय यांनी बंद का केलं समजत नाही. गाड्या तर पुढेपर्यंत जातात. नक्की जायचं कुठून. गाड्या पुढेपर्यंत जातात. मग यांनी थांबवलं काय मला कळत नाही आहे. काय रे गाड्या तर पुढं पण जात आहेत ना. गाड्या पुढं पण गेलेल्या आहेत. गाडी पुढं पण जाते ना. पण गाडी जाते ना पुढं. 10 रुपयात का. हाँ ठीक है. कितना छोटा है थांब माझ्याकडे आय थिंक 100 रुपये आहेत वाटतं. बघ तुझ्याकडे आहेत का. सुट्ट्या तुझ्याकडे का तिथं आहेत. चल ना चल तिथंच चल. हे घे हे ठेव. ये तिथं मी आहे. आय थिंक माझ्याकडे 100 रुपये सुट्टे आहेत. चला ते 100 रुपये काहीतरी कामाला आले असं म्हणतो मी. आधी आहेत का चेक करूया नाही तर उगाचच. आहेत. एक घ्या. चला पैसे काहीतरी कामाला आले. गाडी पुढं गेलेली भारी. जरा बीचच्या इकडं भारी वाटेल. बीचच्या इकडं गाडी अशी. आता बघू आय थिंक आपली गाडी नाही बट ह्याची संख्येची गाडी नेता आली तर घेऊन जाऊया. हो 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 हो. डा 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 डा. आता दुकानं उघडलेली आहेत सगळी आणि आपण आलेलो आहोत. हो 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 हो. गाडी घेऊनच जायची काय वाटतंय प्लेस. हे तुझी जाईल माझी नाही जाणार. माझी जाईल का. मी काय करू. चला ट्राय करूया. आय थिंक मला तरी वाटतं की असं ट्राय करावं काहीतरी ॲडव्हेंचर. चल आयला रिक्षाचा इश्य. चल ट्राय करूया भेंडी. आपल्याला ड्रोन पण घ्यायचं ना. म्हणजे ड्रोन शॉट पण घ्यायचं जरा भारी वाटेल.
असं मी तरी म्हणतो. अडकली तर काय विषय नाही, गंभीर करूया विषय. गाडी अडकणार नाही मला असं वाटतंय, बट मला इथून थोडी वाटतंय इथं अडकेल असं. चल बरं चल. हा चल ना, एकमेकाला आधार देऊ चल. आता एवढं आलोय तर काय हरकत नाही गाडी न्यायला. चला मित्रांनो, फक्त 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 गाडी स्लिप झाली नाही पाहिजे. चला फायनली आपण इकडे आलेलो आहोत. इथं जायची ये ना जरा इकडे साईडला आहे. आला इथं त्यांचं शूट चालू आहे आणि तिथंच आपण गेलो तर कसं व्हायचं. काय भारी वाटतंय, काय तो नजारा. हां 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 हां. आणि या नजाराच्याच आपण हो इधर से अपना गरुडा झेपलेगा ना मेरी जान. पण गाडी राहील का असं वाटतंय. गाडी नाही राहणार. दगड आणायला लागेल, दगड. सिंगल स्टँडवर पण नाही राहणार मला तर वाटतंय. जाते जाते गाडी खाली जाते रे. तिकडं फोटोशूट चालू आहे. इथं आम्ही गाड्या लावायचा ट्राय करतोय, पण आता ऑब्विसली इथं वाळू आणि वाळू भुसभुशीत असते, सो ती खाली जाणारच. माझी तर डायरेक्ट खाली जाते. दगड लागेल ना. जातो का, दगड घेऊन येतो का. नहीं ना मी हाय. कैमरा भी रहता है क्या रॉयल एनफील्ड में? बाइक में बाइक में नहीं रहता. हेलमेट में आगे ये लगा हुआ है कैमरा. तर माझी पुढे लावतो. बस काम 25. काय भारी वाटतं. फायनली शिरगाव बीच कमिंग. वाजले 7:30. तर माझं खास करून सौरभ शिंदे म्हणजेच बारक्या आमच्या ग्रुपमधलं त्याला सांगतो की बाबा मी ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा टाईम सांगतोय. पहिल्यांदा नाही, सॉरी 2दा-3दा असेल. ठीक आहे, त्याला ॲडजस्ट करा. संकेतनी मस्तपैकी साऊंड आणलेलं आहे. बॅग अशी घ्यायला लागेल मला असं वाटतंय. फुल सिस्टमॅटिक सामान राहतं त्याच्यात. आता आपली बॅग आहेच. मगाशी फुल सेटअप करत होतो आणि तेव्हा इथून ड्रोन खाली पडणार होता. नशीब संकेतनी म्हणजे पकडला असा. काळजाला असं लागलं असतं. पण ना मी असं म्हणतो ना, थांबा तुम्हाला एक ड्रोनमधून आपण झलक दाखवूच. म्हणजे असं म्हणतात ना भारी वाटेल. पण ना इथून जो व्ह्यू वाटतोय ना अमेझिंग, म्हणजे असा नेक्स्ट लेवल. आता समजा थांबा तुम्हाला दाखवतो. बघा बाईक अशा एकदम भारी प्रॉपर वाटतं. थोडंसं जरा क्रॉसला गेलं बट ठीक आहे. चला आपण असं तर बघा इथून असा ड्रोन असं सण जोरात गेला आणि चलो ट्राय दिस.